आजच्या समारंभाचे अध्यक्ष कौस्तुभ कशेळकर, रोटरीचे सेक्रेटरी अथर्व जोशी, सन्माननीय श्रीकांत जोशी, मित्रवर्य अभय कुलकर्णी, माझे 4 वर्गमित्र ज्यांची नावं मगाशीच विनयने घेतली, आणि उपस्थित रोटेरियन्स. गुलजार हे प्रकरण असं आहे की ज्याच्यावरती 45 मिनिटात बोलणं म्हणजे एखाद्या पुस्तकाचा सिलेबस देण्यासारखं आहे, आणि त्यामुळे स्वतःला आवर घालण्यासाठी कधी नव्हे ते, म्हणजे साधारणपणे मी हातात कागद न घेता बोलायला उभा राहतो. परंतु जसं विन्स्टन चर्चिल म्हणत असेल की 5 तास बोलायचं असेल तर तयारी करावी लागत नाही, पण 2 मिनिटं बोलायचं असेल तर हातात कागद असलेला बरा असतो. त्यामुळे थोडंसं बोलण्यात्मक आणि थोडंसं अभिवाचनात्मक अशा पद्धतीचा कार्यक्रम आजचा करण्याचा माझा विचार आहे. आणि चिंता करू नका, रिटायर झालो असलो तरी वयाचे जवळजवळ 41 वर्ष ही गुंतवणुकीशी निगडीत आहे. त्यामुळे टाइम वुड बी द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मला दिलेल्या 42 मिनिटांपेक्षा 43 मिनिटही मी घेणार. तर मी मगाशी म्हटलं तसं ह्याच्यावरती कितीही बोललं तरी कमी आहे. ज्यावेळेला मला पहिल्यांदा अभय कुलकर्णीने असं सांगितलं होतं की गुलजार की कविता असा विषय घ्यावा, माझ्या मनामधली पहिली कल्पना अशी होती की कविता ही पेजर सारखी असते. लिहिणारा लिहून जातो, त्याच्यावरती रिॲक्ट व्हायला तुमच्याकडे पुष्कळ वेळ असतो, तिथेच ती दिली जाते. असं कथा हे व्हॉट्सअपच्या चॅटिंग सारखं आहे, दोन्ही बाजूनी ते चालू. आणि कादंबरी हा प्रकार म्हणजे गुगल मॅप आहे की जिथे तो शेवटी तुम्हाला असंही सांगू शकतो की आता गाडीतनं उतरा आणि पायी चालत गेलात तरी चाल. आणि ह्या तिघांचंही मिश्रण म्हणजे गुलजार हे गणित आहे. मगाशी विनय म्हणला ती गोष्ट खरी आहे. जेव्हा मी बजेटच्या दुसऱ्याच दिवशी अर्थसंकल्प आणि गुलजार असं पुस्तक लेख लिहिला महाराष्ट्र टाइम्समध्ये, तो अर्थसंकल्पाचा म्हणून लेख आला, ही गंमत आहे. आणि त्यावेळेला गुलजार मला असं म्हणले की तू नेमकं बजेट ऐकायला बसला होतास की हे करायला बसला होतास. म्हटलं नाही, ते बजेट ऐकत होतो, परंतु आता इतकी वर्ष बजेटवर बोलत असल्यानंतर म्हणल्यानंतर पुढचं प्लस काय असेल हे कळतं. आणि मग त्यांनी जर बोर व्हायचं नसेल, निदान चेहरा हसरा ठेवायचा असेल टीव्हीवर, तर हे असे पर्याय बरे पडतात. पण इतक्या लाईटपणाने किंवा इतक्या हलकेपणाने घ्यावा असा गुलजार हा कवी नाही, ही गोष्ट अत्यंत सत्य आहे. अमृता प्रीतमनी गुलजारच्या कवितेचं एका ठिकाणी फार छान वर्णन केलं. यार जुला हे असं त्या पुस्तकाचं नाव आहे, आणि त्याच्या पान नंबर 135 वरती अमृता प्रीतमचा मोठा लेख आहे गुलजारच्या कवितेबद्दल. म्हणजे मी पुस्तकं वाचलेत हेही सांगायचंय आणि उगाच मी हवेत बोलतोय असंही नाही सांगायचंय. आणि एवढ्याकरता तुमची जर हरकत नसेल तर त्या अमृता प्रीतमचं ॲडव्हर्बेटिव्ह वाक्य सांगतो. कारण मुळात गुलजार आणि अमृता प्रीतम ही दोन्ही माणसं असेल की त्यातला एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला तरी गडबड होऊ शकते. अमृता प्रीतम गुलजारच्या कवितेविषयी असं म्हणतात कि गुलजार एक बहुत प्यारे शायर है जो अक्षरों के अंतराल में बसी हुई खामोशी की अजमत को जानते हैं. अजमत म्हणजे एहसास, महसूस है. जो अंतराल में बसी हुई खामोशी की अजमत को जानते हैं. उन्होंने इसे इतना पहचाना है कि उसकी बात अक्षरों में ढलते हुए उन्होंने इस खामोशी की अजमत तो रख ली है जो एहसास में उतरना जानती है, मगर होठों पर आना नहीं जानती या नहीं चाहती. एक ऐसी खामोशी जो अक्षरों को पाकर भी बोलना नहीं जानती. मला वाटतं याच्या व्यतिरिक्त गुलजार काही असेल अशातला भाग नाही. आणि मग हे जर सूत्र घ्यायचं झालं, कारण शेवटी करिअरची सुरुवात कॉम्प्युटर प्रोग्रामर केल्याचे काही दुष्परिणाम असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत पॅटर्न शोधायला लागतो. आणि गुलजारची कथा, गुलजारची कविता असा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की त्याची प्रत्येक कविता ही एक कथा आहे, ओळीची मर्यादा नसलेली. आणि प्रत्येक कथा ही एक कविता आहे. कविता किंवा गाण्यामध्ये एखादं ध्रुवपद यावं वारंवार, फक्त ते वेगवेगळ्या अर्थाने आणि स्वराने उच्चारत राहावं, असं सगळं म्हणजे गुलजार असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठचाही जातीवाचक किंवा दुसरा संदर्भ नाही, पण आपल्या असं लक्षात येतं की गुलजार त्यांच्या समकालीनांपेक्षा पूर्णपणाने वेगळा आहे. गुलजार, लता मंगेशकर ही माणसं अशी आहेत की ती खूप मोठी आहेत, आणि खरं म्हणजे त्यांच्याविषयी आदराने बोललं पाहिजे. पण कदाचित आपण सगळेच जण त्यांचा इतके वेळेला एकेरी उल्लेख करतो, त्या क्षमा याचना करत संपूर्ण विवेचनभर असा एकेरी उल्लेख केला तर कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. हा गुलजार मनुष्य किती वेगळा आहे ह्याचं जर एकाच वाक्यात वर्णन करायचं झालं तर असं लक्षात येतं की गुलजार जावेद अख्तर नाही. कोणत्याही अर्थाने, सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा, वैचारिक म्हणा. आणि तो इतका वेगळा आहे की इतकी वर्ष हा मनुष्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे.
तिथल्या वाढदिवसांच्या पार्ट्यांची आपल्याला वाचायची सवय आहे. विशेषतः मगाशी माझ्या वयाचा उल्लेख झाला, त्यामुळे हो मी सध्या 62 वर्षाचा आहे, त्यामुळे माझ्या पिढीला पेज 3 वरती या पार्ट्यांची आठवण वाचण्याचा विचार होता, कारण माझ्या घडत्या वयामध्ये इतके मोठे टीव्ही चॅनल्सच नव्हते. पण गुलजारचं वैशिष्ट्य असं आहे की हा मनुष्य स्वतःच्या वाढदिवसाला कधीही मुंबईतच नसतो. तो कुठे गेला हे अरुण शेवते सोडून दुसऱ्या कोणालाही माहिती नसतं. आणि म्हणून मला सहज एकदा असं मनामध्ये आलं की गुलजार हा माणूस आपल्या वाढदिवसाची तारीख कशा पद्धतीने सांगत असेल. आणि मग असं लक्षात आलं की याचा एक जबरदस्त संदर्भ 2014 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्लुटो या कविता संग्रहामध्ये आहे. आणि इतक्या अनरोमॅन्टिक पद्धतीने, इतकी रोमॅन्टिक गाणी लिहिणारा मनुष्य इतक्या अनरोमॅन्टिक पद्धतीने आपल्या वाढदिवसाचा उल्लेख करेल असं वाटत नाही. त्या प्लुटो या कविता संग्रहातले त्यांच्या पहिल्याच कवितेचं नाव आहे पहचान, आणि ती स्वतः विषय. आणि त्याच्यामध्ये लिहिताना गुलजारने असं शांतपणाने सांगितलं, मेरी 84 की तारीख 18 ऑगस्ट 1934. आपल्याला सगळ्यांना माहितीये की 84 हा गाडीचा महत्वाचा भाग आहे आणि त्याची डेट ऑफ प्रोडक्शन त्याच्यावरती दिलेली असते. असं वाचत असताना मी एकदा गमतीने फोनवरती गुलजारांना असं म्हणलं, अरुण शेवते यांनी मला फोन लावून दिला होता तेव्हा म्हणलं, बाकी कुठे तुमचा संदर्भ कळत नाही, पण इथे मात्र तुम्ही पंजाबी आहात हे पटलं, कारण पंजाबी आणि ऑटोमोबाईल्स यांचं जे नातं आहे ते गणित वेगळं आहे, कुठचाही संदर्भ वेगळ्या अर्थाने घेऊ नका. आणि ते त्याच्यावरती असं म्हणले की मी एवढीच एक कविता लिहिलेली नाही, एवढा एक संदर्भ क्लू पुरेसा होता. आणि मग असं लक्षात आलं की गुलजार साहेब जसं त्या कवितेत पहचान मध्ये म्हणून जातात की मेरी 84 की तारीख 18 ऑगस्ट 1934 आहे, असा संदर्भ एका वेगळ्याही संदर्भामध्ये येतो. एका वाढदिवसापासून पुढच्या वाढदिवसापर्यंत वर्षभराच्या प्रवासाचं वर्णन गुलजारने त्यांच्या इतरही काही कवितात केलंय. मी म्हटलं तसं अभिवाचन आणि भाषणाच्या आधेमध्ये मी फिरत राहणार आहे. मगाशीही आपण पाहिलं, त्यामुळे जर गुलजारजींना ती मुभा असेल तर त्यांच्यावर बोलणाऱ्याला ती द्यायला हरकत नाही. आणि त्यांच्या या कवितेचं नाव आहे आहिस्ता आहिस्ता. कारण मुळात आजचं शीर्षक गुलजार की कविता असं दिलंय, त्यामुळे होता होई तो त्या कवितांचे संदर्भ देण्याचा माझा विचार आहे. पण त्याच्याच बरोबरीने साहजिकच मला भावलेले गुलजार असं ते अभिवाचनात्मक असेल. या आहिस्ता आहिस्ता एका कवितेमध्ये गुलजार असं म्हणतात की ते एका वर्षाची तुलना दारूच्या बाटलीशी करतात. संध्याकाळच्या वेळेत त्यामुळे दुसरा कुठचाही संदर्भ नाही, आयोजकांना सूचना तर नक्कीच नाही, मी गुलजारांच्या कवितांविषयी बोलतो. गुलजार असं म्हणतात की वर्ष ही दारूच्या बाटलीसारखं असतं. वर्षभर घोट 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 पीत, म्हणजे एका वेळेला घेतली तरी किती घेईल हेही सांगून टाकलं. वर्षभर घोट घोट पीत, बायको स्टेजवरती किंवा सभागृहात असताना ही काळजी घ्यावी लागते. वर्षभर घोट घोट पीत संपूर्ण बाटली संपवली, अशी सुरुवात करीत या 4 ओळीच्या कवितेत शेवटच्या 2 ओळीत या वर्षाने मला काय दिलं हे सांगताना ते म्हणतात, तल्ख जादा तल्ख जादा तेजाबी और अतिशी कतरे होठ अभी तक जलते हैं. मला वाटतं गेले वर्षभर जे काही आपण कोरोनाशी झगडतोय तिथेही हे वर्णन करता येईल. तल्ख जादा तेजाबी और अतिशी कतरे होठ अभी तक जलते हैं. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला केवळ स्तिमित करणारी ही रचना वाचत असताना गुलजार कतरा हा शब्द वैशिष्ट्यपूर्ण संदर्भात वापरतात याची आपल्याला जाणीव असेल. आणि मग अशा वेळेला अश्कों का नमक भी कतरा कतरा गिरता है ही ओळ या कवितेशी आपला संदर्भ सांगत राहते. याच संदर्भातली गुलजारांची अजून एक कविता आहे आणि त्याच्यामध्ये धीरे धीरे सी जमीन अशा या कवितेमधली एक ओळ सांगतो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो. आणि त्या कवितेमध्ये ते कल्पना अशी करतात की संपूर्ण वर्षभर या नक्षत्रमालेतले अनेक ग्रह माझ्या भोवती फिरतात आणि मग त्यातूनच राहू केतू शुक्र शनी त्यांच्या स्वगृही स्वस्थानी येऊन थांबतात. आणि मला असं सांगतात, असं म्हणत गुलजार म्हणतात, एक साल बाद फिर लगन वही तिथी वही अगस्त की 18. असं हे जे गणित आहे. पण वाढदिवस हा एक जरी आनंदाचा क्षण असला तरी एका टप्प्यानंतर स्वतःच्या उतारवयाची तो जाणीव करतो. आणि 18 ऑगस्ट 2021ला स्वतःच्या आयुष्याची 86 वर्ष पूर्ण करणारा हा मनुष्य भवरसी घुमती है असं आयुष्याच्या स्वतःचं वर्णन करतो. आणि हे त्यांच्या कवितेचं नाव आहे. ते वाचत असताना एकीकडे मन कातर होतं आणि त्याच वेळी एक भावमग्न कविता वाचल्याचं समाधान मिळतं. भोवऱ्यासारखा गरगर फिरण्याची सवय पृथ्वीला थांबून मला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे असं गुलजार त्या कवितेत त्याला आणि इतरांना विचार. आणि म्हणून तुमची हरकत नसेल तर फक्त वाढदिवसापेक्षा वेगळी
पण हा मनुष्य स्वतःच्या संकल्पनेशी परत परत कसा येत राहतो याचं उदाहरण म्हणून सांगतो. त्या कवितेमध्ये गुलजार असं म्हणतात, भंवर के दायरे गर फैल रहे हैं तो फिर साहिल कहां होगा, सिमटता जा रहा है दायरा तो उम्र का मरकज कहां पर है. मरकज या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. आणि त्या कवितेतली शेवटची ओळ मी म्हटलं तसं कथा आणि कविता याच्या सीमारेषेवरती त्यांचं साहित्य घोटाळत असतं. त्यामुळे कविता असली तरी त्या अशा पद्धतीने लिहितात, ये उम्र ही ऐसी है जानो इस उम्र का मौसम आते ही कदा समा छूने लगता है. आणि ह्या मरकजचा खरा अर्थ आहे. हे केवळ कवितेमध्ये येतं अशातला भाग नाही. गुलजारांचे रावी पार असाही एक कथासंग्रह, देवडी असाही एक कथासंग्रह. आणि खरं म्हणजे आज गुलजार की कविता असा विषय असल्यामुळे त्या कथासंग्रहाविषयी बोलत नाही. पण मी मगाशी म्हणत असतो त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये सुद्धा कवितेसारखं गाण्यासारखं एक ध्रुवपद येतं. आणि त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मायकेल अँजेलो. मायकेल अँजेलो ह्या त्यांची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मायकेल अँजेलो हा सुप्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ आणि तो कवीही आहे. साधारणपणे 1475 ते 1564 असा त्याचा काळ. त्या कथेमध्ये अशी कल्पना केली आहे की मायकेल अँजेलोला एका चर्च मधल्या आतल्या घुमटाचं काम करायची संधी मिळते आणि नंतर त्याच्याच दुसऱ्या बाजूला काही वर्षानंतर दुसऱ्या घुमटाचं काम करायला मिळतं. मध्ये अनेक वर्ष गेले तसं त्यांनी गृहीत धरलं आणि तो एका मॉडेलची निवड करतो आणि त्याच्यावरनं ते सगळं चित्र त्याला करायचं असतं. आणि मध्ये बराच काळ गेल्यानंतर ते एकाची मॉडेलची निवड करतात आणि त्यात जुडासचं चित्र त्या मॉडेलकडे पाहून त्यांना बनवायचं असतं. आणि तो बोलता बोलता ते शिल्पाचं काम करणारा तो जे मॉडेल आर्टिस्ट बसलेला असतो तो त्या मायकेल अँजेलोला असं म्हणतो, काय योगायोग आहे पहा, अनेक वर्षांपूर्वी बाजूच्या चर्चचं जेव्हा तुम्ही घुमट रंगवत होता तेव्हा छोट्या येशूसाठी तुम्ही माझी निवड केली होती, आता माझी जुडाससाठी निवड केली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे जुडास हा येशूचा मारेकरी आहे. या कथेमध्ये प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे नाही घडली आहे मला माहिती नाही. गुलजार साहजिकच त्याच्याविषयी संदिग्ध. जर घडली असेल तर ती मूळ कथा वाचल्यानंतर गुलजारांच्या शब्दरचनेचं कौतुक वाटतं. कारण हे वाक्य परत परत येतं, आत्ता तू मला ज्याला जुडास म्हणून निवडलायस त्याला पूर्वी तू येशू म्हणून निवडला होतास. त्या कथेविषयी बोलताना असाच एक त्यांचा छोटा व्हिडिओ आहे, मोजून 2.5 मिनिटांचा आहे. पण हल्ली तो सोशल मीडियावर असल्यानंतर फार भीती वाटते. कारण मगाशी विनय म्हणला तसं मी गुलजार आणि अर्थसंकल्प विषयी जेव्हा त्यांच्या काही लिहिले ते म्हणले, शेखर 17तल्या 14 माझ्या आहेत, 3 माझ्या नाही आहेत, तुझ्या नावावर माझं चित्र छापलंच तरी चालेल. म्हणून आजच्या क्लिपमध्ये कदाचित माझ्याबरोबर त्यांचा फोटो छापला असं. गमतीचा मुद्दा सोडू, त्या कथेमध्ये त्याचा शेवट करताना गुलजार असं म्हणले, खरा विचार असा असतो की आयुष्यात जुडास ते येशू असा प्रवास व्हावा, परंतु गंमत अशी आहे आपण येशू ते जुडास असा प्रवास करत असतो. आणि मग असं जे असतं त्याच्यामध्ये गुलजार यांच्या अनेक गोष्टी एकत्र येत असतात. आणि मग गुलजार की कविता असा जेव्हा विषय घेऊन तुमच्या समोर बोलायला उभा राहतो तेव्हा गुलजारांच्या ज्या एका कविता संग्रहाची म्हणण्यापेक्षा सुद्धा ऑडिओ कॅसेटची फारशी चर्चा होते. कारण मुळात ऑडिओ कॅसेट हा प्रकारच आता नाहीसा राहिला आहे. परंतु जरूर एक विचार करण्याजोगा आहे आणि युट्यूबवरती याची गाणी उपलब्ध आहेत म्हणून सांगतो. त्याचं नाव आहे विसाल. विसाल म्हणजे एकत्र येणं किंवा मिलन. तुमची हरकत नसेल तर थोडंसं अभिवाचन याचा करण्याचा माझा विचार. गुलजार यांनी लिहिलेल्या आणि गुलाम अली यांनी गायलेल्या गझलांच्या एका ध्वनिफितीचं हे नाव आहे. त्याचं नाव विसाल. विसाल म्हणजे एकत्र येणं किंवा मिलन. पण खरं म्हणजे रसिकांच्या भावना आणि गुलजारची शब्दकळा यातल्या नातेबंधांचं वर्णन करायला याहून दुसरा योग्य शब्द सापडणार नाही. कारण रसिकांनी अगदी प्रेमात पडल्यासारखं आकर्षण आहे ते गुलजारांच्या कवितांचं. या आकर्षणाचं कारणही अतिशय प्रबळ आहे, सरळ आहे. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या भावना हा अत्यंत अलगदपणाने पकडतो आणि पुन्हा त्या आपल्या समोरच मांडतो. जितक्या जास्त वेळेला गुलजारांची कविता कथा आपण वाचायला लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं कि इनकी साहित्य रचनाएं नंगो पैरों से हमारे तक पहुंचती है और खुद के ही नजरों में खुद को ही नंगा करके रह जाती है. यदि वो छोड़ जाती तो ठीक था, मगर इनका भी ऐसा विसाल है शायद. असं जर असेल तर अशी ही आनंद यात्रा काही आजची नाही आहे. विमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी यांचा सहकारी, ते विशाल भारद्वाजचा मार्गदर्शक असा लांबलचक प्रवास आहे. आणि त्यांच्या कवितांची किती लांबलचक यात्रा आहे हा ज्यांनी गायत्रीचा व्हिडिओ पाहिला आहे त्यांना माहिती. मोगलीपासून इतर अनेक. पण गायत्री एक असं आहे की गुलजार आणि इंदिरा संत या मराठी कवयित्रीमध्ये एक हे साम्य.
निसर्ग आणि लहान मुलं याचं प्रचंड वर्णन आहे. स्वतःच्या वैवाहिक आयुष्यामधला आपला साथीदार या ना त्या कारणाने एका विशिष्ट टप्प्यावरती सोडून गेल्यानंतर स्वतःच्या मनाला कुठेतरी निसर्गाशी एकत्र आणणं, अशाही अर्थी तो विसाल असतो का, म्हणून या विसाल मधल्या कवितांना काही हरकत नाही. मला असं वाटतं की या वृत्तीचं नाव आपण गुलजार असं ठेवू. खरं म्हणजे यांचं खरं नाव आहे संपूर्ण सिंग कालरा आणि गुलजार याचा मराठीतला अर्थ आहे समृद्ध किंवा संपन्न. इथे आपल्याला आपल्या खऱ्या नावाला जागता येत नाही, हा मनुष्य आपल्या टोपण नावालाही जागलाय. आणि मग याच्याबद्दलच्या ज्या त्यांच्या गमतीच्या कविता आहेत त्याचा उल्लेख नंतरच्या काळामध्ये किंवा विवेचनामध्ये वेळ मिळाल्यास मी करीनच. परंतु अशा वेळेला त्या माणसाचं वर्णन करत असताना मला एका कवितेचा इथे संदर्भ द्यावा लागतो. एखादी कविता जेव्हा वाचकांच्या मनाचे रंग पकडू लागते तेव्हाच ते भावगीत होतं. आणि भावगीतांविषयी असं म्हटलं जातं की कवीला अपेक्षित असणाऱ्या अर्थापेक्षा श्रोत्यांच्या मनातले रंग त्याच्यात जेव्हा येतात ते खरं काव्य असतं आणि हे काम कवी म्हणून त्या निवेदकाचं असतं. म्हणून कदाचित कथेकडे जाणारं काम गुलजारांची कविता आणि कवितेकडे जाणारं काम गुलजारांची कथा करते का हे लक्षात. आणि म्हणून गुलजार ही कविता या विषयांमध्ये त्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मी मगाशी म्हटलं तसं की एक एक संकल्पना घेऊन त्याच्यावरती फिरत राहायला त्यांना आवडतं. विसाल मधलं एक वाक्य आहे किंवा कविता आहे. आयुष्यातल्या अधीऱ्या सोनेरी क्षणांची हळवार आठवण जागताना विसाल या कविता संग्रहामध्ये किंवा ऑडिओमध्ये शाम के साये बालिशतों से नापे है असं ते म्हणतात. बालिशतो म्हणजे तळवा, हाताच्या तळव्याला बालिशता असं म्हणतात. मगाच्या ऑडिओमध्ये दो बालिशत्याचा जो उल्लेख होता म्हणून मुद्दामून त्याच्याकडे आता वळलं. शॉर्टलिस्ट करून आणलं नव्हतं पण साधारणपणे माझंच पुस्तक असल्यामुळे कुठच्या पानावर काय आहे इतपत लक्षात राहतं. आणि मग बालिशते म्हणजे हातांचे तळवे असताना ते तळवे आपल्याला कुठच्या क्षणाला जाणवत राहतात याचे असे पुसटसे संदर्भ देतात. आणि इथे तुमच्या माझ्यासारखं मध्यमवर्गीय जीवन सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये आढळतं. ते म्हणजे शाळेत जायला सुरुवात केली तेव्हा आईच्या हाताचा तळवा धरून गेलो होतो. मधल्या सुट्टीत डब्बा खाताना आई पुन्हा घ्यायला येईल तेव्हा आईच्या तळव्यांची डब्यालाही चव होती, हातालाही चव होती. आयुष्याच्या यव्वनावस्थेमध्ये संध्याकाळी माझी प्रिया भेटेल म्हणूनही ते तळवे असतात. गेले 19 महिने आपण हातावरती हात आणि तळवे चोळत बसलोय हा संदर्भ तिथे नव्हता कारण विसाल आलं तेव्हा करोना नव्हता. परंतु केवळ इतकंच असतं अशातला भाग नाही. पण तुम्हाला नाचवायला गुलजारना फार आवडतं आणि आपणही नाचतो कारण ते नाचण्याजोगंच असतं. फक्त नाचताना होतंय मूळ पाऊल कुठलं आहे आणि चाल कुठली आहे याची गंमत होते. त्यामुळे डबल साऊंडिंग तिथेही असतं असं म्हणायला हरकत. आणि असं जेव्हा आपण अडकतो त्यावेळेला एक छोटं अंतर चालायलाही आपल्याला पुष्कळ वेळ लागतो. आणि मग या विसाल मधल्याच एका कवितेमध्ये गुलजार असं म्हणून जातात, हात भर के फासले को उम्रभर चलना पडा. गुलजारांच्या कवितांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्याला नेमकं काय वाटतं हे तो क्वचितच सांगतो. ती शब्दांची संदिग्धता नाही तर ती विभ्रमांची समृद्धता आहे. वाचकांना त्यांच्या त्यांच्या अनुभवांच्या कात्रजच्या घाटात सोडून दिलं की गुलजारलाही मनोमन कुठेतरी आनंद वाटत असावा. आणि अशा अर्थाने तेव्हा जेव्हा आपण त्यांच्याकडे तक्रार करायला जातो तेव्हा त्याच विसाल मधली एक कविता आहे पुढे जी मरासिम मध्येही आली. मरासिम म्हणजे ऋणानुबंध किंवा नातेसंबंध. आणि त्या मरासिमचा उल्लेख थोडका करतो कारण मरासिम या एका कविता संग्रहावरती कमीत कमी 4 तास बोलता येईल. मला तितका वेळ बोलायचा आता अपेक्षा नाहीये आणि म्हणून तो विषय सोडतो. परंतु जेव्हा असं होतं अशी एक तक्रार एक त्यांचा वाचक करतोय ती प्रिया करते असं विसालमध्ये म्हटलं जातं. आणि मग ते शांतपणे म्हणले आता हे चुकीचं आहे, जे घडायचं ते घडून गेलं, आता त्याचा संदर्भ कशाला. हे असं इतकं सरळपणाने सांगते त्याला गुलजारची कविता म्हणतात. गुलजार असं म्हणून जातात, वक्त रुकता नहीं कहीं टिकाकर, वक्त रुकता नहीं कहीं टिकाकर, इसकी आदत भी आदमी सी है. म्हणजे पुन्हा तुम्ही या भावावस्थेत सांद्र मनाला कोणाची कोणाला याद येते हे पुरेपूर कळलं तरी वळतच असं नाही, असंच उघडपणाने दाखवावं लागतं. अनेकदा अनेक अडचणीच या दुहेरी अस्तित्वाच्या ओढात आणि जी आठवण मनाच्या तळाशी दडवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला असतो तीही गोष्ट म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो की नाही, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ती वरती उफाळे, की तोडिता तर रुफटे आणखी भराने. हे कवीच आहे. गुलजारची कविता जितकी विसरायला जावं तितकी ती पुन्हा नव्या दमानं तुम्हाला त्यांच्याशी खेळत राहते.
आणि अशा वेळेला मनामध्ये असू द्यावा एक आठवणींचा कप्पा, म्हणजे हव्या तेव्हा मारता येतात दूर गेलेल्यांशी गप्पा, असं चंद्रशेखर गोखले जसं म्हणतात तसं मरासी आणि विसालमध्ये होत असतं. कारण ते शांतपणे लिहून जातात, आपके बाद हर घडी में, आपके बाद हर घड़ी हमने आपके साथ ही गुजारी है, शाम से आज सांस भारी है, बेकरारी है, बेकरारी है. या शब्दांमध्ये फरक करत पुढे गुलजारांनी याचंच हिंदी गीत केलं, याचीही आपल्याला पूर्ण कल्पना आहे. पण होता होईतो गुलजारांच्या सिनेमातल्या गाण्यांविषयी आज बोलणार नाही, कारण तोही एक वेगळा विषय होऊ शकतो. पण आज एका वेगळ्या अर्थी जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा विसालमधल्या एका कवितेचा संदर्भ दिल्याशिवाय मला राहत नाही, तेवढा देतो आणि पुढे जातो. थोडासा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटला तर स्वतःच्या मनाच्या, स्वतःच्या भावावस्थेच्या मर्यादा ते शहरावरती प्रत्यारोपण करत राहतात. आणि मग म्हटले, मुद्दते हो गई सहर देखे, मुद्दते देख हो गई सहर देखे, कोई आहट कोई खबर आए. लॉकडाऊनमध्ये ह्याच्यापेक्षा आपली काही वेगळी स्थिती होती, अशातला भाग नाही. आता कदाचित ट्रॅफिक जॅममुळे परत येताना शिरफाट्याला नेहमी असं म्हणतो, मुद्दते हो गई सहर देखे, कोई आहट कोई खबर आए, जब भी आंखों में अश्क भर आए, लोग कुछ डुबते नजर आए. इथे अश्क शब्द येतो, थोडं विषयांतर होईल, माफ करा. गुलजारांची एक मुलाखत अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रकाशित झाली होती आणि त्यांना असं विचारलं, अश्क या शब्दाचा नेमका अर्थ काय? ते म्हणले, हे ज्याच्या त्याच्या भावावस्थेवरती अवलंबून आहे. कदाचित न लिहिलेली पण छान कविता, असं मी गमतीने त्या वाक्याचं वर्णन करतो. ते म्हणले, रडावंसं वाटतं पण रडता येत नाही, तेव्हा जो घामाचा थेंब आलेला असतो तोही अश्क असतो, आणि रडावंसं वाटतं पण रडता येत नाही, अशा वेळेला आतला गिळलेला आवंढा हा सुद्धा अश्क असतो. अशा तिन्ही संजा गुलजारांच्या अनेक कवितांमध्ये बरेच वेळेला येतात. आणि म्हणून गुलजारच्या तिन्ही संजा असाही एक वेगळ्या पद्धतीने कवितांचा विषय होऊ शकतो. मगाशी जो विनयनी रेफरन्स दिला होता, त्यावेळेला एका आठवड्यात मी त्यावेळेच्या लोकसत्तेमध्ये कुमार केतकर संपादक असताना, म्हणजे आता किती जुना काळ आहे पहा, म्हणजे केतकरही तेव्हा वेगळे होते आणि लोकसत्ताही वेगळा होता, असा संदर्भ मला द्यायचा नाहीये. परंतु त्याच्यामध्ये जो पहिला अंगातला खट्याळपणा किंवा हलकटपणा जाता जाणार नाही, त्याला काय नाईलाज आहे, डोंबिवलीचा अंगभूत गुण आहे. तर त्याच्यातला जो पहिला लेख होता तो होता गुलजारच्या तिन्ही सांजा. कारण चंद्रशेखर कुलकर्णी तेव्हा असं म्हणला की रविवारची रंगीत पुरवणी आता आम्ही सुरू करतो, त्यातला पहिला लेख तुझा असावा असा हवाय, पण अर्थशास्त्रावर लिहायचा आहे. आणि तेव्हा अक्षरशः पाऊण तासात लोकसत्तेच्याच ऑफिसमध्ये बसून हाताशी कुठचाही संदर्भ नेताना लिहिलेला लेख होता गुलजारच्या तिन्ही सांजा. त्यामुळे त्यातला 2 शब्द फक्त इथे घेतो, कारण गुलजारचे तिन्ही सांजा ही साधारणपणे मालिनी राजूरकरांच्या गाण्यासारखी असते किंवा वीणा सहस्त्रबुद्धेंच्या गाण्यासारखी असते. त्याच्यामध्ये भीमसेन जोशींसारखा आक्रमकपणा नसतो किंवा CR व्यासांसारखा अर्जव नसतो, परंतु जे सांगायचं ते फार मोठेपणाने मोकळेपणाने सांगितलेलं असतं. पण तिन्ही सांजा दरवेळेलाच इतकी स्पष्ट असते अशातला भाग नाही. बघा, त्या वेळेला आपण 2 शब्द वापरतो, तिन्ही सांजा आणि कातर वेळ. वेळ तीच आहे, तुम्ही कसं बघता याच्यावरती अवलंबून असतं. आणि मला वाटतं याच्या इतकं दुसरं कुठचंही साम्य गुलजारांच्या कवितेशी कुठच्याही गोष्टीचं नसेल. तुम्ही ज्या भावावस्थेमध्ये असता त्याच्यावरनं ती कविता देते. आणि मग ते जेव्हा नुसती एक साधी ओळ लिहून जातात, आईना देख कर तसल्ली हुई, हमको इस घर में पहचानता है कोई. हा संदर्भ किती वेगवेगळ्या ठिकाणी आलाय याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, आणि त्यामुळे वेळेच्या अभावी मी त्याच्याकडे जात नाही. पण गुलजार की कविता असं जर म्हणायचं असेल तर एक गोष्ट नक्की की त्रिवेणी आणि पुखराज या दोन्हीचाही संदर्भ दिल्या वाचून चालणार नाही. आणि त्याचा जर द्यायचा असेल तर थोडं त्याचे अभिवाचन करण्याची परवानगी. कारण त्रिवेणी हा गमतीचा प्रकार आहे. ते पुस्तक आणि नंतरचा थोडा काळ सोडला तर गुलजारजींनीही हा प्रकार फारसा हाताळलेला. आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी लिहित गेलो, लोकांना आवडत गेलं म्हणून मी लिहित गेलो. ज्या क्षणी मला रिस्पॉन्स येणं थांबलं त्या क्षणी मी 3 ओळीत थांबायचं विसरलो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी 3 ओळींची कविता आहे म्हणून त्याला त्रिवेणी हे तर नाव दिलंच आहे. पण म्हणजे त्यातल्या ज्या पहिल्या 2 ओळी आहेत त्या गंगा यमुनेसारख्या आहेत, म्हणजे त्या स्पष्टपणाने दिसतात. आणि तिसरी जी सरस्वती आहे ती गुप्त आहे असं आपण समजतो, पण ती आहे असं समजतो.
त्यामुळे माझ्या मनातला प्रश्न आहे की गुप्त याला जोर द्यायचा आहे की आहे याला जोर द्यायचा आहे. पण ते म्हणले ही जी तिसरी ओळ मी लिहिली आहे ती तुम्ही बदलू शकता. गुलजारांच्या कवितेची ओळ बदलण्याएवढे आपण काही मोठे नाही, पण त्या ओळींचा विचार करायला हरकत नाही. आणि मला नेहमी असं वाटतं की कवी ही गुलजारांची खरी ओळख. अगदी प्रसंगानुसार बेतलेल्या चित्रपट गीतातही ते वेगळे वाटतात. अगदी बीडी जलायले मध्ये मलायका कशीही नाचली तरी ते गाणं वेगळं आहे. त्यामुळे ते बघताना वेगळं वाटतं, ऐकताना वेगळं वाटतं. कदाचित आपल्याबरोबर कोण ऐकतंय याच्यानुसारही त्याचा अर्थ बदलतो, ही गोष्ट वेगळी. पण मराठीत गदी माडगुळकर आणि हिंदीत गुलजार या दोघांच्यातलं एक साम्य असं आहे की त्यांनी चित्रपट गीताना कवितेच्या पातळीवरती नेलं, उलट झालं नाही. आणि अशा वेळेला कविता म्हणून त्यांच्या लिहिलेल्या रचना एका वेगळ्याच असतात आणि म्हणून आपण त्रिवेणीचा विचार केला पाहिजे. कल्पना करा ना, 2001 साली हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि आजही त्रिवेणी म्हणल्यानंतर आपल्या इथे जे माझ्या समोर प्रत्यक्षात बसल्या त्यातल्या बहुतांश सगळ्यांच्या माना डोलल्या. म्हणजे आजही 20 वर्षानंतर आपण ते पुस्तक विसरलेलो नाही. 1972-73 साली कमलेश्वर सारिका मासिकाचे संपादक असताना त्याच्यामध्ये ते क्रमशः लिहित होते आणि कमलेश्वर मागे लागले म्हणून गुलजारांनी हे पुस्तक केलं. पण त्याच्या सुद्धा मध्ये 27-28 वर्ष झाली. म्हणजे 72-73 साली लिहिलेली कविता 2001 साली पुस्तकात आली आणि आज 20 वर्षांनीही आपण त्याला दाद देतोय. म्हणजे एकूण मूळ वेळ किती येते पहा. आणि या वेळेला गुलजारांनी जेव्हा म्हटलं त्याची जी प्रस्तावना आहे किंवा अर्पण पत्रिका आहे ती त्यांची मुलगी मेघना गुलजार, बॉस्की तिचं टोपण नाव, तिला उद्देशून लिहिले. त्या प्रत्येकात 3-3च ओळी आहेत, पण याचा अर्थ प्रत्येक ओळ छोटी आहे अशातला भाग नाही. हेही गुलजारच करू शकतात. त्या अर्पण पत्रिकेमध्येही एका 3 ओळीच्या कवितेने त्यांनी अर्पण पत्रिका लिहिली. मी प्रत्येक ओळ झाल्यानंतर ओळ संपली असं सांगेन, तेवढा रसभंग सहन करा. ते असं म्हणले की त्यांनी गुलजारनी मेघना गुलजारला किंवा बॉस्कीला उद्देशून ती अर्पण पत्रिका लिहिली आहे. आणि त्या ओळींची सुरुवात अशी आहे, कुछ ख्वाबों के खतिन में, कुछ चांद के आईने, सूरज की शुआएं है. पहिली ओळ ह्याच्यात ते कडवं होत आहे. कुछ ख्वाबों के खतिन में, कुछ चांद के आईने, सूरज की शुआएं है, नज़्मों के लिफाफों में, कुछ मेरे तजुर्बे है, कुछ मेरी दुआएं है. दुसरी ओळ सुन, कुछ मेरे तजुर्बे है, कुछ मेरी दुआएं है, निकलोगे सफर पर जब, यह साथ में रख लेना, शायद कहीं काम है. मला वाटतं वेगळ्या पद्धतीने याचं वर्णन करायला हवं असं नाही. गुलजार साहेबांनी त्यावेळेला त्यांच्या वयात येऊ घातलेल्या मुलीला शायद काही काम आहे असं सांगितलं. नंतरची मेघना गुलजारची कारकीर्द बघताना हे किती काम आलं हे आपलं आपण ठरवू शकतो. आणि हे मार्गदर्शन केवळ तिलाच पुरेसं आहे अशातला भाग नाही. या पुस्तकातली मला आवडणारी सगळ्यात मोठी महत्वाची कविता म्हणजे इससे पहले रात मेरे घर छापा मारे, इससे पहले रात मेरे घर छापा मारे, मैं तन्हाई ताले में बंद कराता हूँ, मैं तन्हाई ताले में बंद कराता हूँ, गरबा नाचता हूँ फिर घुमती सडकों पर. रात्रीनं माझ्या घरी छापा डाका घालण्याआधीच मी बेचैनीला ठाणे बंद करून आलोय. मग रात्रभर सरकत्या रस्त्यांवरती गरबा खेळायला मी मोकळा. रात्र हे नियतीचं प्रतीक मानत ही कविता आहे. परिस्थितीच्या ओझ्याखाली आपलं जीणं जगताना आपली स्वप्न, आपल्या आकांक्षा तात्पुरत्या का होईना पण गुंडाळून ठेवल्या आणि तशा ठेवता आल्या तरच आला क्षण आपल्याला श्वास घेऊ देतो. हे वास्तव मांडण्याचा हा गुलजारजींचा मार्ग आहे. दुसऱ्या म्हणून तर अर्पण पत्रिकेमध्ये कुछ मेरे तजुर्बे म्हणजे अनुभव आहे असं गुलजार सांगत असतात. ही कविता वाचताना मला कवी यशवंतांच्या एका कवितेची नेहमी आठवण येते. कवी यशवंत त्यांच्या कवितेमध्ये म्हणलेत, जू बैसले मानेवरी चाबूक हा पाठीवरी, कर्दमी या मार्गावरी चौखूर धावावे परी. हे काही वेगळं सांगत नाहीत, म्हणून ती तन्हाई या ठाणे बंद करून ठेवी लागते. आणि अगदी दुसरी कविता आठवायची झाली तर अरुणा ढेरेंची कविता आहे अशीच. दिसांचे रंगगाणे रोज सकाळी नवे होते. सकाळी नवे होते म्हणजे रात्रीचा ताळा उघडलेला आहे. दिसांचे रंगगाणे रोज सकाळी नवे होते. कारण गुलजारनं अभिप्रेत असलेला नेमका गरबा कोणाचा आणि कोणता, कोणी आणि कशाशी खेळलेला, आठवणींनी वस्तुस्थितीशी खेळलेला, की मी आता ते सारं विसरलो आहे असं मी स्वतःला फसव्या समजुतीमध्ये खेळलेलं. यातल्या फसव्याला महत्व द्यायचं की समजुतीला हे मी तुमच्यावर सोडतो. असाच जर विचार करायचा झाला तर गुलजारजींच्या अनेक कवितांचा विचार करावा लागेल.
आणि वेळेच्या मर्यादेमध्ये ते शक्य होईलच अशातला भाग नाही. पण गुलजार की कविता असं म्हणत असताना एक शब्द मात्र मला घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, आणि तो शब्दप्रयोग असा आहे की बीते रिश्ते हा गुलजारजींचा केवळ आवडता शब्दप्रयोग असा आहे अशातला भाग नाही, तर गुलजारांच्या पूर्णपणाने कवितेचा तो संदर्भ आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आणि मग अशा प्रसंगामध्ये गुलजारच्या कवितांचं जेव्हा भावविश्व असतं त्याचा जर विचार करायचा झाला तर एक संधी अधिकारी पवन वर्मा म्हणून आहेत, त्यांनी गुलजारच्या कवितांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे आणि 2008 साली त्याचं पुस्तक पेंग्विन बुकनं प्रकाशित केलंय आणि त्याच्यामध्ये गुलजारजींच्या अनेक कवितांचा उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये गमतीने गुलजारजींनी आपल्या प्रस्तावनेमध्ये मनोगतामध्ये असं म्हणलंय की त्यांना पहिल्यापासून कवी व्हायचं होतं आणि घरातल्या सगळ्यांचा त्यांना विरोध होता, कारण त्यांच्या घरातल्यांच्या मते कवी होणं म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि मग त्याचा एक संदर्भ देत गुलजारजींनी कसं त्याचं रूपक म्हणून उपयोग केलाय तेवढा संदर्भ देतो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो. खरं सांगायचं म्हणजे याच्यावरतीही पुष्कळ विचारता येईल, पण आपली व्यथा कशी जी नैमित्तिक आहे त्याला सार्वकालिक करता येत्याचं उत्कृष्ट उदाहरण, आणि यातल्या कवितेतलं त्यांच्या कवितेचं नाव आहे प्लुटो. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की प्लुटो आपण शाळेत शिकत असताना नवग्रहामध्ये धरला जायचा आणि नंतरच्या काळात तो नवग्रहातनं काढला गेला. तर स्वतःला प्लुटो समजतायत की नाही हे तुमच्यावरती सोडतो, पण हे पुस्तक आणि जेव्हा त्यांनी प्लुटोची कविता लिहिताना शांतपणे म्हणलं, आणि हे प्लुटो म्हणजे त्यांचं कवी होणं आहे का हे तुम्ही सांगा. सैकड़ो बार गिने थे मैंने, सैकड़ो बार गिने थे मैंने जब मी 9 ही कंचे थे. आज माझे वर्गमित्र विशेषतः मी आणि सतीश तर बालवर्गापासून बरोबर होतो. कंचे म्हणजे गोट्या, सतीशच्या अंगणात खेळण्याचा हा खेळ होता. सैकड़ो बार गिने थे मैंने जब मैं जेब में 9 ही कंचे थे, एक जेब से दूसरी जेब में रखते रखते एक कंचा खो बैठा. प्लुटो. एक जेब से दूसरी जेब में रखते रखते एक कंचा खो बैठा हूं, ना हरा ना गिरा कहीं पर, प्लुटो मेरे आसमान से गायब. पुढची गोष्ट मी तुमच्यावरती सोडतो. आणि असा जेव्हा विचार करतो ना तेव्हा गुलजारची एक कविता घेतल्याशिवाय राहत नाही. अक्षरशः मी धावतोय याची मला कल्पना आहे, कारण आपण बोलायचे दमू, तो लिहायचा दम, आणि तो लिहितो त्याचे वेगवेगळे अर्थ दर सेकंदाला लागत राहतात. तरीही गुलजारची एक कविता म्हणजे किताब आहे. आणि स्वतःच्या कवितांविषयी गुलजार असं सहज म्हणून गेले आहेत आणि किताबेच्या प्रस्तावनेमध्येही आहे की आय राईट पोएट्री फॉर द पीपल, I write poetry for the people, but it is always about me. म्हणजे गुलजार की कविता म्हटल्यानंतर त्यांची भूमिका काय आहे हे सांगितलं नाही तर कदाचित रोटरीवाले पुन्हा बोलावणार नाहीत. याला गळ्यात पडणं म्हणतात हे गुलजारजींच्या स्वभावात बसत नाही. आय राईट पोएट्री फॉर द पीपल बट इट इज ऑलवेज अबाउट मी, असं त्यांच्या स्वतःविषयी म्हणतात. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण असतं की त्यांची किताब आहे ही कविता. आणि तुमच्या सगळ्यांची अनुमती मागतो. थोडी मोठी आहे कविता, पण ती मला पूर्ण वाचण्याची संधी द्या. थोडी 2-4 मिनिटं मागे पुढे झाली तर तेवढं माफ करा. किताबें झाकती है बंद अलमारी के शीशों से. तर पुस्तक हे व्यसन आहे. माझ्या स्वतःच्या घरी 6-7 हजार पुस्तकांचं कलेक्शन आहे, त्यामुळे ही माझी ही व्यथा आहे. आणि तुमच्या निमित्तानं बायको समोर ती मांडून टाकतो. गुलजार अशा वेळेला फार हाती येतात. किताबें झाकती है बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है, महीनों अब मुलाकात नहीं. जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दों पर. काय त्रास देतोय बघितलं. पुस्तकांच्या बाबतीत तो त्रास नाही, हातात घेतलं की काम झालं. किताबें झाकती है बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है, महीनों तक अब मुलाकात नहीं होती. जो शामें इनकी सोहबत में कटती थी. सोहबत म्हणजे सोबत आणि संगत असं नाहीये. सोबत म्हटल्यानंतर आपल्याला फक्त शारीरिक असा अर्थ अभिप्रेत आहे. आपण जर उर्दू डिक्शनरी काढली, मगाशी विनोयने सांगितलं, हो मी जम्मू काश्मीरच्या त्या मीटिंगमध्ये असेंब्लीमध्ये पूर्णपणाने उर्दूमध्ये बोललो आणि त्यावेळेचे जम्मू काश्मीरचे अर्थमंत्री वली मोहम्मद राथेर, जे नंतर GST काउन्सिलचे चेअरमन झाले, त्यांनी बाहेर जाताना मला विचारलं तू तिलक या टिळक. कारण तिलक उत्तर प्रदेशात पहिलं नाव असतं. मी म्हटलं टिळक. त्यांनी पुढे म्हटलं म्हणजे 1 ऑगस्ट वाले का. म्हटलं हो. तर ते बाहेर जाताना असं म्हटले की आने वाले दिनों में शायद ये पंडितों से उर्दू सीखनी पडेगी. आता तेवढं तरी सांगितलं पाहिजे. सोहबत याचा अर्थ केवळ शारीरिक सोबत असं नाही. ज्याला भावनिक साहचर्य म्हणतात ना तो सोहबतचा अर्थ. आणि हे भावनिक साहचर्य ही त्याच्यामध्ये 2 भाग असतात.
आपल्या मनातली भावना आपण पटकन चार चौकात प्रत्येक वेळेला दाखवू शकतोच असं नाही. तर स्वतःशी अंतर्मग्न होऊन विचार करत असताना जे भावनिक आपल्याला एखाद्या बुडबुड्यासारखं भोवऱ्यासारखं वरती येतं त्याला सोहबत असं म्हणतात. आणि उर्दूमध्ये हे लक्षात ठेवावं लागतं, जो शामे इनकी सोहबत में कटती है, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही एकटे असू शकता. जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर की पर्दों पर. बड़ी बेचैन रहती है किताबें, इन्हें अब नींद में चलने की आदत सी हो गई है. पहा, आजही आपल्याला रेफरन्स पुस्तकाचा लवकर आठवतो. अब नींद में चलने की आदत सी हो गई है. जो कदरे वो सुनाती थी, जो जिनके सेल में कभी मरते नहीं थे. बॅटरी रिचार्ज नाही करावी लागत पुस्तकाची. जो कदरे वो सुनाती थी, जो कि जिनके सेल कभी मरते नहीं थे, वो कदरे अब नजर नहीं आती घर में. असं अनेक मोठं वर्णन केलं जातं. आणि मग शेवटी गुलजारजींचा जुना जो संदर्भ आहे तो येतो आणि ती ओळ राहत नाही. आणि विशेषतः जे माझ्यासारखे 60-65 आहेत त्यांना ह्याचा संदर्भ फार महत्वाचा आहे. मगर वो जो किताबें में मिला करते थे, सूखे फूल और महके हुए रुके, किताबें मांगने गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे, उनका क्या होगा वो आप शायद नहीं होंगे. इथे तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलंय मला माहिती नाही. अख्खा अखियों के झरोके से हा सिनेमा याच्या भोवती तर फिरतो. किताबें मांगने गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे, उनका क्या होगा वो शायद अब नहीं होगा. कारण आपण लिहिलेली पण न पाठवलेली पत्र वाचण्यातच पुस्तकांचं कपाट आवरताना पुष्कळ वेळ. एक अकेला इस शहर में असं म्हणत अनेक शहरांवरतीही हा मनुष्य कविता करतो. आणि त्याच वेळेला अनेक लाडक्या माणसांवरतीही कविता करतो. ते जर वाचायचं झालं तर पुष्कळ वेळ जाईल. परंतु दिल्ली, मुंबई, कलकत्ता, न्यूयॉर्क अशा कवितां शहरांवरतीही हा मनुष्य कविता करतो. आणि ज्यांना माझ्यासारखी भटकंतीची सवय आहे त्यावेळेला मला तर अक्षरशः सांगतो की कलकत्ता आणि चेन्नईमध्ये जाताना विमान ज्या वेळेला त्या विमानतळावर उतरायचं तर ते मला सगळ्यात पहिल्यांदा या गुलजारजींच्या कविता आठवायच्या. वाढलेल्या नदीला नाल्याचं रूप येतं, त्याला चेन्नई म्हणतात, असं त्यांच्या कवितेमधला संदर्भ आहे. परंतु मग ते मुंबईला काय म्हणत असतील मला माहिती नाही. कदाचित खाल्ल्या मिठाला जागायचं म्हणून त्यांनी त्याच्यावरच कविता केली नसावी, किंवा आता हे कवितेच्याही पल्याडचे आहेत असं त्यांना तेव्हा वाटलं होतं का मला माहिती नाही. पोर्ट्रेट विषयी तसाच प्रकार आहे. आणि ह्या पोर्ट्रेटचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य, या पोर्ट्रेटमध्ये बिमलदा आहे जे त्यांचे पहिले गुरु, त्यांच्या संदर्भात त्यांनी लिहिलेली कविता मोकळेपणाने सांगतो. मुळापासून वाचावी अशी कविता आहे. आणि त्यावेळेला स्वतःविषयीच्या पोर्ट्रेटवरती किंवा स्वतःवरती पोर्ट्रेटमध्ये केलेल्या कविता, त्याच्यामध्ये नासिरुद्दीन शहावरची ही कविता. आणि त्या नासिरुद्दीन शहावरच्या कवितेला नासिरुद्दीन शहाची मतं राजकीय याच्याविषयी आपण बाजूला जातो, परंतु तो मनुष्य कशी भन्नाट कामं करतो हे तर काही नाकारता येणार नाही. म्हणजे जर तो वाईट काम करत असेल तर घरामध्ये बघतानाही आपल्या मनात चीड निर्माण होत असेल तर त्याच्या नटसम्राटचं यश येतं. आणि मग त्याचा संदर्भ घेत गुलजार त्या नासिरुद्दीन शहाच्या निमित्ताने संपूर्ण अदाकारी या क्षेत्रावरती ते लिहितात. आणि अशा अर्थी ते पोर्ट्रेट आहे. ते म्हणले हो की नाटकाचा अंत होत असेल, सिनेमा संपत असेल, तुम्ही मेकअप उतरवत असाल, पण शेवटी कुठेतरी त्या भूमिकेचा रंग तुमच्या मनामध्ये उतरतो, तो कुठच्याही साबणाने जातो. आणि मग मैं अदाकार हूं लेकिन सिर्फ अदाकार नहीं, वक्त की तस्वीर भी हूं. हे पोर्ट्रेट मधलं वाक्य सांगितल्या वाचून मला राहू. आणि मग दिल्या वेळेत जर थांबायचं असेल तर आता समारोपाकडे जातो. आणि असा समारोप करत असताना, कारण गुलजार हा आपल्या सगळ्यांच्या अजरामर प्रेमाचा विषय, त्याला काही आदी अंत नाही. आणि त्याच्याबाबत विचार करताना मला कधी कधी माझीच एक कविता, ती कविता सादर करून माझ्या आजच्या विवेचनाचा समारोप करतो. कारण 7:56 पर्यंत शेड्यूलमध्ये मला वेळ दिली, पण 7:11च्या ऐवजी 7:16ला उभं राहिल्यामुळे 7:56चा 8:1 मी करणार आहे. आणि इतपत प्रेरॉगेटिव्ह वाक्याला असला पाहिजे. गुलजार हा आपल्या सगळ्यांच्या अजरामर प्रेमाचा विषय आहे. त्यांच्याबाबत विचार करताना कधी कधी माझीच एक कविता मला आठवते. ही कविता मी गुलजारांच्या बाबत लिहिलेली नाही, पण त्यांना ही माझी कविता माहिती आहे. माझ्या बायकोला मी नेहमी सांगतो की मी ही तिच्याकरता कविता लिहिली, तिचा त्याच्यावर विश्वास नाही. आणि माझे जे इथे 4 टार्गेट मित्र आहेत, असे जे अनेक आजूबाजूला आहेत, त्यांचा तर ठाम समज आहे
की जी मला प्रेयसी म्हणून हवी होती ती मैत्रीण म्हणूनही मिळाली नाही, त्यामुळे बायको म्हणून मिळण्याचा संबंध नव्हता, याच्यावरती लिहिलेली कविता आहे. आणि त्याच्याबद्दलचा गुलजारजींचा संदर्भ सांगून मग मी थांबतो. ती कविता अशी आहे, तोंडानं काहीही सांगितलं तरी सतत वाट पाहणार, तोंडाने काहीही सांगितलं तरी सतत वाट पाहणार, मान नकारार्थी हल्ली तरी नजरेत आर्जवी आमंत्रण असणार, कितीही नाही म्हटलं तरी व्हायचं ते टळणार नाही, परिचय ते प्रेम प्रवासातलं काहीच कधीच विसरणार नाही, प्रेमा तुझा रंग कसा हा प्रश्न कधीच पडला नाही, आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत हाच रंग अजून उतरले, या वयातलं त्या वयातलं ते प्राजक्ती झाड, त्या वयातलं ते प्राजक्ती झाड या वयातही सुगंधी सडा घालणार. प्राजक्ताचे दुसरे कुठचेही संदर्भ आणू नका, झाड कोणाच्या अंगणात फुलं कोणाच्या अंगणात असं करून मला घरी जाऊन वाद देऊ नका. त्या वयातलं ते प्राजक्ती झाड या वयातही सुगंधी सडा घालणार, प्रसंगाची जागा आठवण घेणार, आपण एकमेकांचेच राहणार. आपल्या सगळ्यांच्या गुलजार साहेबांच्या साहित्याबद्दलच्या भावना यापेक्षा काही वेगळ्या आहेत का? आणि याच्यात नाव असतं गुलजार की कविता. कारण त्याच्या प्रत्येक कवितेमध्ये गुलजारजींना काय म्हणायचंय हा मुद्दा वेगळाच राहतो. ते असं तुम्हाला कात्रजच्या घाटात घेऊन जातात, एक शब्द सांगत राहतात आणि ते नामानिराळे होतात आणि आपण मात्र त्याच्या भोवती भोवरा खेळत असतो. आणि म्हणूनच कदाचित किनारा 1976 साली आलेला सिनेमा, त्याच्यामध्ये जसं म्हटलंय तसं नाम गुम जाय, त्याची जी पुढची ओळ आहे मेरी आवाज ही मेरी पहचान, मला वाटतं गुलजारजींनी स्वतःच्या कवितांना उद्देशून ते म्हणलंय का की मेरी आवाज ही मेरी पहचान. हा कार्यक्रम माझी पहचान होईल की नाही मला माहिती नाही, पण आपण जी मला संधी दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचे, आयोजक, नियोजक, आज इथे प्रत्यक्ष उपस्थित असलेले आणि ऑनलाईनही जॉईन झालेले, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो मनपूर्वक.